त्यांचं आगमन होते या ठिकाणी मैदानामध्ये कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कदाचित विक्रम चव्हाण त्यांना घेऊन आलेत. कुठे विक्रम? समोरच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो या ठिकाणी. 6 धावा. फलंदाजीच्या मार्गवरती फलंदाज आहे तो सचिन मोहिते. पहिला चेंडू विशाल शिंदेचा ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू. पाठीमागच्या मॅच मध्ये बोपेगाव संघाने उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. पुन्हा एकदा आता मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षण, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 7 बिनबाद 7. विशाल शिंदे वैयक्तिक पुढचा चेंडू विशाल शिंदेचा. उत्कृष्ट असा अपील या ठिकाणी केलं जात आहे. पंच या ठिकाणी पंचांनी कळवलं जातं या ठिकाणी अवांतर चेंडू अवांतर धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 8. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी विशाल शिंदेचं उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. पहिला चेंडू नक्कीच ओव्हर पिच स्वरूपाचा पडला होता. त्यानंतरचे चेंडू अतिशय सुरेख असे हाताळले आहेत. विशाल शिंदे मॅन फ्रॉम बोपेगाव. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू मागे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच बोपेगाव संघानं पाठीमागच्या सामन्यामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणानं प्रभावित केलं होतं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं जातं या संघामार्फत. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती पहिल्या षटकातील विशाल शिंदे गोलंदाजीच्या मार्गवरती. आता मात्र स्ट्राईकला खेळेल तो निखिल शेडगे, पाठीमागच्या सामन्यातील हिरो, ज्यानं आपल्या फलंदाजीनं प्रेक्षकांना वेड लावलं. लांब बलचक असे 5 षटकार खेळले तो निखिल शेडगे. पंचा ऋषी लष्करकडे होतील आपणास 6 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 15 बिनबाद 15. शेवटचा चेंडू. दोन संघाला विनंती आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स विषयी पाठवायचा आहे. पुढचा चेंडू विशाल. शेवटचा चेंडू. काय कॅच घेतला जातो या ठिकाणी. उत्कृष्ट असा झेल. मला वाटतं स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल होता या ठिकाणी प्रथमेश. उत्कृष्ट असा अंदाज घेतला त्या ठिकाणी चेंडूचा आणि एका हातामध्ये चेंडूला कॅरी केला प्रथमेशनं. आपला आतून असा झेल. नक्कीच या झेलचं उत्कृष्ट झेलच्या यादीमध्ये नामांकन केलं जाईल. उत्कृष्ट असा झेल अफलातून. व्हॉट अ एफर्ट यार. सूरज जाधव आता मात्र गोलंदाजीची मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठीच दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज जाधव. धाव फलकावरती धाव आहे तो. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती. उत्कृष्ट असा झेल, कमालीचा झेल. नक्कीच याची रील्स युट्यूबला मिळेल.
पंच सामना चालू ठेवायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. सूरज जाधव वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नक्कीच मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील बोपेगाव संघानं आपल्या क्षेत्ररक्षणानं प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. याही सामन्यामध्ये पाठीमागच्या चेंडूवरती आपण आपलातून झेल बघितला प्रथमेशचा, या चेंडूवरती आता क्षेत्ररक्षण बघितलं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाची बाजू खमकी आहे बोपेगावची. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला फटकावलाय, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 18. 1 बाद 18. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन सूरज जाधव. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात, त्या आपलातून जेलनं झालं काय तर पाठीमागच्या सामन्यातील हिरो निखिल शेडगे तंबूच्या आसऱ्याला बसलाय. त्या एका झेलमुळे भरपूर अशा धावा कमी झाल्यात. पुन्हा एकदा सोमनाथ बल्लाळ प्ले अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग यार. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरज जाधव. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन बोपेगाव संघाचं. उत्कृष्ट असं त्या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण झालं होतं का चांगलं तर झालं होतं. एकच धाव आत्ताची. एका धावेवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 19. 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 चेंडू झाले. सॉरी, वैयक्तिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतो सूरज जाधव. आता क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये केतन हरकर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, तितकाच उत्कृष्ट थ्रो, त्याच्यावरती बॅकअप ही तितक्याच उत्तम दर्जाचं होतं. 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 20. 1 बाद 20. सोमनाथ बल्लाळ. शेवटचा चेंडू सूरज जाधवच्या षटकातील, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 20 धावा धावफलकावरती. 1 बाद 20. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. उत्कृष्ट असा फटका. याच्यावरती किती धावा मिळत आहेत? पंचकळातील 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24. पुढचा चेंडू सूरज. 2 दिवसापूर्वी विवाह बंधनात अडकला तो सूरज आज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. असाच एक खेळाडू आमचा मित्र तेजस शिंदे. लग्ना दिवशी चालता मॅच खेळाय. कुठे गेला तेजस शिंदे? आणि हा सूरज, हाही शिंदेच. सॉरी जाधव. उत्कृष्ट असा चेंडू. 1 बाउन्स. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सूरज जाधव. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा चेंडू.
जिथं 1 होती तिथं 2 धावा गेल्या. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 26. सूरज जाधव उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे बोपेगाव संघाचं. क्षेत्ररक्षण उत्तमच रित्या चालू आहे, परंतु पाठीमागच्या चेंडूमध्ये थ्रोची गरज होती का तर नव्हती. 1 धाव एक्स्ट्राची गेली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाठीमागचा झेल आणि हा झेल तितकाच तोला मोलाचा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी प्रथमेश शिंदे याच्या मार्फत. वॉटर फिल्डिंग यार आता मात्र उत्कृष्ट झेल सूरज जाधव. उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या होती ती 26. 2 बाद 26. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरज जाधवचं. यानंतर होणारा सामना ओझरडे विरुद्ध पावडा. 2 तुल्यबळ संघातील लढत. एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला बब्बर शेर. पावडा विरुद्ध ओझरडे. टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा स्वतः सूरज चेंडूच्या हाताखाली. झेल नाही सुटणार. बोपेगाव टीमच्या हातून झेल नाही सुटणार. क्षेत्ररक्षणामध्ये तुल्यबळ असणारा संघ बोपेगाव. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे तो 26. 3 बाद 26. तब्बल 2 विकेट घेतल्या सूरज जाधवनं. 2 दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं. तो विवाह बंधनात अडकला तरी फुल एनर्जी आहे अजूनही. हे महत्वाचं आहे. असं द्या मी होणार आहे. काय मागचा टीम मीटिंग नाही. बोपेगाव संघ विनंती आपणास. केतन विशाल विनंती आपणास कोणतीही टीम मीटिंग या ठिकाणी करायची नाही. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन जाधव. 26 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर ना. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बोपेगाव संघामार्फत. ओझरडे संघ निखिल तांगडे आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. सचिन जाधव वैयक्तिक पहिला आणि संघासाठीच 4थं षटक घेऊन आलाय तो सचिन जाधव. उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू त्या ठिकाणी बल्ला सर. पहिल्यांदा काहीतरी गचाळ पाहायला मिळालं बोपेगाव संघाकडून. 4 धावा. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी चूक दिसली बोपेगाव संघाच्या. धावफलकावरती धावा लागते 33. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी. एका धावेवर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 31. पुढचा चेंडू सचिन जाधव. सामना करतील बल्ला नामी कफी. उत्कृष्ट असा फटका. स्टोर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला चेंडूला. लांब लचकाचा षटकार. याचसाठी हा खेळाडू ओळखला जातो. या 6 धावावर धावसंख्येमध्ये होते ती 37. 6ची वर आणि धावसंख्या होती ती 37. 3 7 7च्या पुढे 3 आणि
तेजस शिंदे बसला. मला ते मगाशी आठवलं होतं. तेजस शिंदे लग्ना दिवशी सामना खेळणारा खेळाडू. क्रिकेटवरचं प्रेम काय असतं हे त्यानं दाखवून दिलं. परत पाठीमागच्या ओव्हर हाताळली तो सूरज जाधव. लग्न झालं 2 दिवस. मैदान पुन्हा एकदा बल्लाळ सर सेट ऑन फायर. सोमनाथ बल्लाळ प्रिन्स पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे आमचे मित्र सोमनाथ बल्लाळ सेट ऑन फायर. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 43 चेंडू झाले. बॉल की झालं 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती 43 धावा आहेत. ओदरडे संघ चेंडू टाकायचा तिथला. आणि ओझरडे आणि बावडा शैलेश पवार कर्णधार पाठवायचा आहे. हे 2 चेंडू झाल्यानंतर आपल्या नाणेफेक केली जाईल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 44. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती सचिन जाधव. पुन्हा एकदा चेंडू खाली त्या ठिकाणी विशाल शिंदे यांनी हा झेल गॅदर केलेला आहे. उत्कृष्ट असा झेल. आणि बावडा संघ आणि ओदरडे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं नाणेफेकीसाठी. शैलेश पवार, निखिल तांगडे, अक्षय शिळीमकर नाणेफेकीसाठी यायचंय. आता यानंतर होणार बोपेगाव संघासमोर 45 धावांचं लक्ष. 4 षटकांमध्ये 45 धावा. चला टॉस साठी बावडा संघाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि अक्षय शिळीमकर ही उपस्थित आहेत. ओझरडे संघाचे कर्णधार गजानन मोरे आपणास विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची त्वरित. आणि बिन संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नाणेफेक केली जाते या ठिकाणी. बावडा संघाचे कर्णधार आणि ओझरडे संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी. नाणेफेक केली जाते गजानन मोरे आणि आमचे मित्र मोहसिन मोकास यांच्या मार्फत. ओझरडे टॉच विन. निर्णय कळवायचा लगेच. अक्षय लगेच निर्णय कळवायचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं भूम संघ. आता मात्र वकील साहेब कोण टाकतो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे तो सुमित पवार. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो सुमित. आणि स्ट्राईकला खेळतोय तो केतन. सुमित पवार गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित पवार. सामना करेल केतन. उत्कृष्ट असा पटकवलेला चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये. पंचकळ्यातील या 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती 4च. पहिलाच चौकार आहे. 45 टू विन. अजूनही 41 धावांचं लक्ष. 23 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष बोपेगाव संघासमोर. आमचे मित्र अनिकेत कामटे कुठे आपण? घसा दुखायला लागलाय आमचा. पुढचा चेंडू सुमितचा.
सामना करील केतन. उत्कृष्ट असा स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 6 बिनबाद 6. 22 चेंडू. पुन्हा एकदा फटकावला जातो चेंडू. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी, परंतु एकच धाव डिक्लेअर स्वरूपाची बॅकवर्ड रिजन मध्ये बॅटची कडा घेऊन. धाव संख्येमध्ये 1 ची वाढ. धाव संख्या होती ती 7. ओ मोरे ओ रांज्या मोरे. ओ मोरे इकडे या. इकडे की आमची किती ओ हाय की आमची घ्या की काय नाही लावा माघारी परत. नाही मग मॅच शो मॅच घ्यायला लागला आमची. खेळायचं आज. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. नेत्रदीपक फटका त्या ठिकाणी केतनचा. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 8 बिनबाद 8. बॉल किती झाली? 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धाव आहेत 8. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये 9 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धावफलक हलता ठेवण्याची गरज आहे आणि ते काम करतोय तो केतन. इक्का दुक्का से मैच बनता है. छक्के चौके से दिल जीता जाता है, लेकिन इक्का दुक्का बनाएंगे आप तो मैच जीत जाते. वजरडे संघ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने त्या ठिकाणी बॅक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत स्वतः वकील साहेब फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा. 1 बाद 9. आणि 2 दिवसापूर्वी विवाह बंधनात अडकलेले सूरज जाधव फलंदाजीच्या मार्कवरती. ते घालणं गरजेचं आहे. दोनच दिवस झालेत लग्नाला. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलाय तो निखिल शेडगे. विशाल शिंदे स्ट्राइक वरती. गोलंदाजीच्या मार्क वरती निखिल शेडगे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम असा फटका, परंतु त्याच्यावरती एकच धाव. चेंडू क्षेत्ररक्षणा 1 बाद 10. धाव संख्येमध्ये 1 ची भर. पुढचा चेंडू निखिलचा सुरत साठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटकावलेला स्क्वेअर कटचा फटका आणि 4 धावा. अप्रतिम असा फटका. या 4 धावाबरोबर धाव संख्येमध्ये 4 ची वाढ. धाव संख्या होते ती 14. 1 बाद 14. उत्कृष्ट असा फटका स्क्वेअर कटचा फटका सूरज जाधव. ओझरडे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी तयारीत राहायचं ओझरडे संघ. अक्षय शिलिमकर, निखिल तांगडे आणि दुसऱ्या बाजूला असेल शुभम पवार. पवार पवार शुभम पवार कुठं आहे? बॉलिंग ओझरडे संघाचा गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि निखिल शेडगे
उत्कृष्ट असा चेंडू वन बाउन्स कळवला जातो या ठिकाणी. वॉर्निंग दिली जाते अवांतर उंचीची. निखिल शेडगेला यानंतर अवांतर उंचीचा चेंडू आला तर तो नो बॉल म्हणून कळवला जाईल. उत्कृष्ट असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. निखिल शेडगे आणि भरपूर टेनिस क्रिकेटचा अनुभव ज्याच्या पाठीचे आहे तो निखिल शेडगे गोलंदाजीच्या मार्कवरती. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो निखिल शेडगे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 14 धावा धावफलकावरती. एक फलंदाज तंबूच्या आसरी आला. महत्वाचा चेंडू समोरच्या दिशेने उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते त्या ठिकाणी. सुमितचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 16. एक बाद 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे तो 16 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावाचं लक्ष. जवळजवळ 15 धावाची सरासरी होऊ शकतात. नक्कीच या ग्राउंडवरती ह्या धावा होऊ शकतात का तर होऊ शकतात. वकील साहेब वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन आले ते. आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष आहे ते बोपेगाव संघासमोर. पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. त्याच्यावरती एक सिंगल स्वरूपाची एक धाव. तितकंच उत्कृष्ट असं बॅकअप त्या ठिकाणी निखिल शेडगेचं. या एका धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 17. अजूनही 11 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष बोपेगाव संघासमोर. 11 चेंडू आणि 28 धावा. 2 मिनिटं थांबायचं. बावडा संघ विनंती आपणास त्वरित जायचंय. शैलेश पवार बावडा संघाला विनंती थोडस घाई करायची आपण त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमधून आपण चालला आहात. बावडा संघ पुढचा चेंडू. वकील साहेब पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. त्या बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती 18. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी. तितकाच उत्कृष्ट असा झेल. तंबूच्या आश्रयाला परतावं लागतं या ठिकाणी सूरज जाधव यांना. टाकीवरती बसलेले प्लेयर सोमनाथ आतमध्ये बसायचं तिथं. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष. फटकेबाजीची गरज आहे या ठिकाणी बोपेगाव संघाला. डॉक्टर सचिन फलंदाजीसाठीला. डॉक्टर सचिन जाधव
उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 27 धावा. क्रिकेट आहे, त्यामध्ये काही घडू शकतं. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये. 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 22 22. आता मात्र जिंकण्यासाठी बॉल किती राहिले? 7 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. हा चेंडू महत्वाचा. ह्याच्यावरती एखादा मोठा फटका आला तर मॅचचं समीकरण नक्कीच बदलणार आहे. या ठिकाणी मोठा फटका येणं गरजेचं आहे ह्या चेंडूवरती. आणि दोन संघाला हो लाट गेली. हॅलो हॅलो शेवटचा हो मोरे त्या रणजितला फोन लावा ना. हॅलो. उत्कृष्ट असा फटका पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 4 धावा.
भोईन संघाने आपले सलामीचे फलंदाज आतमध्ये लावायचे. भोईन संघ अंपायर मॅच चालू करून घ्या, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आमचे मित्र प्रशांत कोळी, धराडीचे कार्यकर्ते, शिवतरुण ग्रुपचे, आता कार्यभार सांभाळत आहेत कॅमेरामनचा. कॅमेरामन प्रशांत कोळी. निकमार युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत ते. भोईन संघ आपल्याला लास्ट कॉल असेल, लवकरात लवकर यायचंय. मॅच 3 ओव्हरची खेळवण्यात येईल, लवकर आला नाही तर. लेग अंपायरचं काम पाहतील निखिल तांगडे. निखिल तांगडेंनी लेग अंपायरला थांबायचे. प्रथम षटक घेऊन आलेले आहेत सुशांत शिंदे उर्फ दाद्या, वाई तालुका आयकॉन सुशांत शिंदे. पहिला चेंडू, डॉट चेंडू बीट केलेला आहे सोमनाथ बल्लासर यांना. पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग असा, उत्कृष्ट असा एफर्ट. कॅमेरा मध्ये महाराष्ट्र पोलीस आठ धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. एज लागून 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 9 रन 1 विकेट. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र संघ असेल, सेमीफायनल साठी पात्र असेल.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत तेजस शिंदे. गाणं बिणं काय लावलं? ऑल इंडिया आयकॉन तेजस शिंदे. उत्कृष्ट असा 6 मारला होता बल्ला सरांनी. त्यानंतरनं उत्कृष्ट असं कमबॅक केलेलं आहे धोम संघाने. गोलंदाजीसाठी आलेले आहेत तेजस शिंदे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 ओव्हरचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. उत्कृष्ट असा मारलेला शॉट. 6 धावांसाठी. अंपायर डिसिजन फायनल असेल. पैसे आले तर घ्यायचे नाही तर निर्धाव असा चेंडू तेजस शिंदे यांचा. मॅन इन फॉर्म निखिल. बॅटची कडा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताय तेजस शिंदे. महत्वाचा असा सामना दोन्ही संघांसाठी. भुईंज विरुद्ध धोम. डिक्लेअर मध्ये झोन मध्ये जातोय बॉल. पंचांचा निर्णय 1 धावासाठी. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. उत्कृष्ट असा मारलेला शॉट. लॉंग ऑन मध्ये 1 धाव पूर्ण. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक घेऊन आले आहेत ते सोमनाथ मांढरे धोम संघासाठी. इंग्लिश मीडियम समोर लावलेली इको बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्यायची ती.
इंग्लिश मीडियम समोर लावलेली इको. बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्यायच्या त्या 2 गाड्या. बाहेर होती. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू यावरती बोल्ट. सोमनाथ मांढरे यांचा उत्कृष्ट असं गोलंदाजी. नेकमार युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र प्रशांत कोळी दिवस रात्र आतोनात झटत असतात ते आपल्या ग्रुपसाठी. उत्कृष्ट असा मारलेला उत्तुंग असा 6 धावांसाठी. 6 and बिक्स 6. अंपायर डिसिजन फायनल असेल. संघाने वाद नाही घालायचा, फक्त अंपायरला दबावात नाही आणायचं, फक्त अंपायर डिसिजन देईल. अंपायर फायनल डिसिजन काय असेल? 6 धावांसाठी. ओके. उत्कृष्ट असा शॉट मारलेला सोहम यांनी. पुन्हा एकदा अप इन द एअर, आउट. चोवीस धावा. तिसरं ओव्हर चालू. यानंतरचा होणारा सामना अप इन द एअर, कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा विकेटची संधी आणि कॅच ड्रॉप. 1 धाव पूर्ण. यानंतरचा होणारा सामना घाटदरे 11 घाटदरे वर्सेस बोपेगाव स्ट्रायकर्स. याने टॉस साठी यायचे आपल्याकडे कॉमेंट्रीकडे. वाईड चेंडू. बोपेगाव संघाने आपला कॅप्टन लावायचा आहे टॉस साठी आणि घाटदरे संघाने सुद्धा आपला कॅप्टन पाठवायचा आहे टॉस साठी. उत्कृष्ट असा मारलेला शॉट, कॅच. 3 विकेट घेतलेले आहेत ते सोमनाथ मांढरे यांनी या ओव्हरमध्ये. सुशांत शिंदे यांचा उत्कृष्ट असा कॅच. लास्ट बॉल या ओव्हरचा. स्ट्राईक वरती आहेत वकील साहेब. एम्पायर. 1 धाव आणि 1 विकेट. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 रन. लेग साइडला बसलेले खेळाडू जे प्रेक्षक
त्यांनी मागच्या साईडला चिंचेच्या खाली बसायचंय. बोपेगाव संघाच्या बाजूला जे बसलेले खेळाडू आहेत झाडाखाली, त्यांनी मागच्या साईडला बसायचंय चिंचेखाली. बोपेगाव संघ तुम्ही सुद्धा मागच्या साईडला जायचंय. सत्तावीस. 27 रन. लास्ट ओव्हर घेऊन आलेला आहेत केतन. काय डॉट चेंडू. उत्कृष्ट असा मारलेला शॉट, एक धावेसाठी विकेट. बोल्ड स्वरूपात मिळालेली विकेट. यानंतरचा कॉमेंट्रीचा कार्यभार सांभाळतील विक्रम चव्हाण. कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे विक्रम चव्हाण यांनी. उत्कृष्ट असं एक कॉमेंट्री करतात ते. बॅटिंगसाठी आलेले आहेत ते आदित्य सावंत, केतन शिंदे यांचा सामना करतील. निर्धाव स्वरूपात चेंडू, केतन शिंदे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 3 बॉल बाकी या इनिंगचे. वाई तालुका आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन गौरव गवळे यांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे धोम संघाची. विक्रम चव्हाण आला का हाय की उत्कृष्ट असा मारलेला शॉट आणि हा झेलबाद. आदित्य यांचा झेल घेतलेला आहे. विक्रम चव्हाण यांना उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल बाबू बुलुंगे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेव तरुण मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. यानंतरचा होणारा सामना घाटदरे 11 घाटदरे वर्सेस शिवतरण ग्रुप सुरूर. टॉस साठी यायचे शिवतरुणचे कॅप्टन महेश गायकवाड, ओनर महेश गायकवाड यांचे हार्दिक असे स्वागत. किती करायचे
धोम संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 24 बॉल 29 धावा. पुढचा होणारा सामना घाटदरे 11 घाटदरे वर्सेस शिवतरुण ग्रुप सुरूर. संघाचे ओनर रणजित दादा गायकवाड. शिवतरुण ग्रुप सुरूर यांनी टॉस जिंकून आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आहेत बॅट्समॅन पाठवा दोन संघ. ते सर तुमच्या प्रत्येक षटकारास गणेश जगताप मोरेकरवाडी त्यांच्याकडून 201 रुपये. तेजस शिंदे यांनी जर षटकार मारला तर गणेश जगताप मोडेकरवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक 6 ला 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गणेश जगताप मोडेकरवाडी यांच्याकडून आमचे लाडके कृष्णा सातपुते वाडीचे गणेश जगताप. उत्कृष्ट असा मारलेला शॉट आणि हा 4 धावा. प्रत्येक 6 ला 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे तेजस शिंदे यांना. सुशांत शिंदे दाद्या यांना मागच्या मॅचला 501 रुपयाचं बक्षीस भेटलेलं आहे सागर चव्हाण यांच्याकडून. उत्कृष्ट असा मारलेला 6 धावा. 101 रुपये चालू तेजस शिंदे यांना. सुशांत शिंदे सर यांनी 3 6 मारले तर सागर चव्हाण यांच्याकडून पुन्हा एकदा 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ह्या मॅचला. तेजस शिंदे यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक. गणेश जगताप मोडकरवाडी आमचे लाडके कृष्ण सातपुते आणि विकेट. 101 रुपयांचं पारितोषिक भेटलेलं आहे तेजस शिंदे सर यांना. 6 मारून आउट झालेत ते. उत्कृष्ट मारलेला शॉट त्यावरती 1 धाव पूर्ण. चार बॉल 11 रन. 2 बॉल बाकी या ओव्हरचे. सुशांत शिंदे दाद्या यांनी जर 3 षटकार लावले तर सागर चव्हाण
HDFC बँक यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. करीबी मामला अंपायर डिस्कस करतील आणि निर्णय देतील. अंपायर डिसिजन फायनल असेल. अंपायर्स रिव्ह्यू असेल कॉटन कॉर्टसाठी. अंपायर्स रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायर डिसिजन देईल आपला. थर्ड अंपायरचा फायनल डिसिजन असेल नॉट आउट. इट्स नॉट आउट. यानंतरची मॅच होणारी मॅच घाटदरे 11 घाटदरे वर्सेस शिवतरुण ग्रुप सुरूर. विक्रम चव्हाण यांची आपण बॅटिंग पाहणार आहोत. यानंतर द रसल द मसल अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. एका धावेसाठी एक धाव पूर्ण. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 12 रन. सुशांत शिंदे दाद्या यांच्यासाठी 3 षटकारांसाठी सागर चव्हाण HDFC बँक यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र अमित दादा नलावडे यांचं शिवतरुण ग्रुप सुरूर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. सियाचिन ग्लेशियर मध्ये कार्यरत आहेत ते आता सध्या बर्फामध्ये. आणि हा निर्धाव चेंडू वाईट चेंडू. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन.
अंपायर डिसिजन फायनल असेल. खेळाडू दाखवायचे दोन्ही संघांनी. अंपायरशी आर्ग्युमेंट करणार नाहीत कोणतेही प्लेअर. अंपायरशी आर्ग्युमेंट जर केली तर कमिटी काहीतरी डिसिजन घेईल. अंपायरशी अजिबात आर्ग्युमेंट करायची नाही दोन्ही संघाने. बल्लाळ सर यांनी याची दक्षता घ्यायची. कॅप्टन बल्लाळ सर. होय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलग 2 वाईट चेंडू. क्वार्टर फायनलचा सामना. उत्कृष्ट असा मारलेला षटकार. तेजस सुशांत शिंदे यांनी मारलेला उत्कृष्ट असा षटकार. 17 चेंडू 9 धावांची गरज धोम संघाला. इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र अमित नलावडे यांचे शिवतरुण ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मारलेला शॉट. सहा धावा. सलग दुसरा षटकार. सलग तिसरा आला तर सागर चव्हाण यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दोन रन. 2 धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात. जिंकण्यासाठी 1 धाव बाकी.